नमस्कार, मी डॉक्टर सूर्यकिरण वाघदना. जर तुमच्या घरामध्ये कोणाला फिट्स येत असतील, मिरगी येत असेल, आकडी येत असेल किंवा झटके येत असतील, तर ह्या 5 गोष्टींची काळजी घ्या. तुमचे फिट्स कमी व्हायला निश्चित मदत होईल. पहिली गोष्ट, जागरण बिलकुल करू नका. 8 तासाची झोप तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि रात्री 10 ते सकाळी 6 ही झोपेची अतिशय योग्य वेळ आहे. ह्याच वेळेत झोप घ्या. त्यानंतर उपवास बिलकुल करू नका. दर 5-6 तासानं काही ना काही खात चला. 12-12 तास, 16-16 तास बिलकुल उपवास करू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचा स्क्रीन टाईम अतिशय कमी पाहिजे. जर तुम्ही 2-2, 3-3 तास टी व्ही, मोबाईलमध्ये गुंतलेला असाल तर ते अगदी आत्ताच बंद करा. अर्धा ते 1 तासापेक्षा तुमचा स्क्रीन टाईम नको. टी व्ही किंवा मोबाईल बघणार असाल तर अर्धा तास बघा, त्याच्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या आणि परत अर्धा तास बघा. चौथी महत्त्वाची गोष्ट, उन्हामध्ये बिलकुल फिरायचं नाही. दुपारच्या उन्हामध्ये उघड्या डोक्यानं जर फिरत असाल तर फिट येण्याचे चान्सेस जास्त असतात. जर अतिशय महत्त्वाचं काम असेल तर डोक्याला टोपी वापरा, रुमाल वापरा किंवा छत्री घेऊन जा, पण उघड्या डोक्यानं उन्हात फिरू नका. त्याच्यानं फिट्स येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही तुमचे कामं व्यवस्थितरित्या मॅनेज करत नसाल किंवा तुमचे रिलेशन्स व्यवस्थितरित्या मेंटेन करत नसाल तर तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज करायला शिका, मेंटेन करायला शिका. रिलॅक्स राहा, आनंदी राहा, तेवढे तुमचे फिट्स कमी व्हायला मदत होणार आहे. मी मागच्या 33-34 वर्षापासून मेंदू विकारावरच उपचार करतो आहे आणि माझे उपचार आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि विशिष्ट आहार पद्धतीचे आहेत. माझ्या औषधाला कुठलाही साईड इफेक्ट नसतो. याच्यानं फायदाच होतो, नुकसान काही होत नाही. जर तुम्हाला काही अजून अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. धन्यवाद.